यू कॅन हील युअर लाईफ. तुमचे जगणे तुमच्या हाती. भाग 3. कल्पना वास्तवात साकार करणे. प्रकरण 10. नातेसंबंध. माझे सगळ्यांशी चांगले संबंध आहेत. आपल्या आयुष्याच्या नातेसंबंधाचं असतं असं दिसतं. प्रत्येकाशी आपलं नातं असतं. हे पुस्तक वाचत आहात म्हणजे या पुस्तकाशी आणि अप्रत्यक्षपणे माझ्याशी सुद्धा तुमचं नातं जुळलेलं आहे. वस्तूशी, अन्नाशी, वातावरणाशी, वाहतूक आणि माणसाशी असलेल्या आपल्या नात्यांचा स्वतःवर परिणाम होत असतो. लहानपणी तुमच्या भोवती जी माणसं असतात त्यांचा तुमच्यावर प्रभाव पडत असतो. आपल्या लहानपणी ते जसे आपल्याशी वागायचे तसेच आज आपण स्वतःशी वागतो. मग ते सकारात्मक असो की नकारात्मक. आपण स्वतःवर चिडतो तेव्हा कशा शिव्या देतो जरा आठवा. लहानपणी आपले आई वडील आपल्याला बोलत होते तसेच. तर नाही ना, तुमचं कौतुक करायचे तेव्हा ते काय म्हणायचे जरा आठवा. ते शब्द आज तुम्ही कौतुक करताना वापरता याची मला खात्री आहे. त्यांनी तुमचं कधी कौतुक केलं नसेल तर तुम्हालाही कौतुक कसं करायचं हे समजणार नाही. पालकांचा मी दोष काढत नाही, कारण सगळेच बळीचे बळी आहेत. पालकांना जे माहीतच नव्हते ते तुम्हाला तरी कसं शिकवणार. आपल्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या नातेसंबंधावर आपला आणि पालकांच्या नातेसंबंधाचा प्रभाव असतो. हे जुने संदर्भ आपण जोपर्यंत पुसून टाकत नाही तोपर्यंत आपणास हवे असलेले नातेसंबंध जुळू शकत नाही. ही नाती म्हणजे आपला आरसाच असतो. नातेसंबंधाबद्दल आपले जे गैरसमज असतात त्याप्रमाणे आपण नाती जुळवत असतो. मग ते आपल्या बॉसशी असो, सहकार्याशी असो, नोकराशी असो, मित्रांशी असो, जोडीदाराशी असो किंवा मुलाशी असो. ते तुम्हाला आवडतात किंवा नावडतात हे तुमच्या पूर्वग्रहावर अवलंबून आहे. मागच्या संदर्भाशी ते जुळत असतील तरच तुम्ही त्यांच्याशी नातं जुळवू शकता. प्रयोग. आपण विरुद्ध ते. एखादी व्यक्ती जी तुम्हाला त्रास देते ती डोळ्यांसमोर आणा. त्याचे कोणते गुण तुम्हाला आवडत नाहीत आणि त्यानं ते बोलावे असे तुम्हाला वाटते असे 3 गुण सांगा. आता अगदी खोलवर मनात डोकवा आणि स्वतःलाच विचारा, मी असाच तर नाही ना, मी असाच तर वागत नाही ना. डोळे बंद करा आणि जरा यावर विचार करा. मग स्वतःलाच विचारा, तुझी बदलायची इच्छा आहे का. हे पूर्वग्रह, या सवयी, हे विचार तुम्ही तुमच्यामधून काढून टाकले तर त्या माणसामध्येही बदल होईल. तुमचा बॉस खडूस असेल तर आपल्याला मनात जरा डोकून बघा. एक तर तुम्ही सुद्धा तसंच कोणाशी तरी वागत असाल किंवा सगळे बॉस असेच खडूस असतात असा गैरसमज तुम्ही करून घेतलेला असतो. तुमच्या हाताखालची माणसं तुमचं ऐकत नसतील तर आपणही तसेच वागतो का हे जरा बघा. त्या क्षणी त्यात बदल करा. त्या माणसाला काढून टाकणे सोपे असते, पण आपले पूर्वग्रह पुसून टाकणे फार कठीण असते. तुमचा एखादा सहकारी कामामध्ये तुमची मदत करत नसेल तर तो असं का करतो त्याचं कारण शोधा. तुम्ही त्याची कधी मदत केली नाही असे तर नाही ना. तुमचा एखादा मित्र तुम्हाला त्रास देत असेल तर जरा आपल्या मनात डोकावून बघा. तुम्ही त्याचा कधी अपमान केला होता का. तुम्ही कुणाला असा त्रास दिला होता का. तुमचा जोडीदार अचानक तुमच्याशी प्रतारण करू लागला तर लहानपणी असाच एखादा प्रसंग तुम्ही बघितलेला होता का. प्रेमामध्ये असेच असते. असा पूर्वग्रह तर तुम्ही करून घेतला नाही ना. तुमची मुलं तुमचं ऐकत नसतील तर तुमच्या लहानपणी तुम्ही असाच पूर्वग्रह तर करून घेतला नव्हता ना. किंवा तुम्ही सुद्धा लहानपणी असेच वागत होता का हे जरा आठवा. ते मनातून काढून टाका. तुमची मुलं चांगलं वागू लागतील. दुसऱ्यांमध्ये बदल घडवून आणण्याचा
हाच एकमेव मार्ग आहे. स्वतःमध्ये बदल घडवून आणणे. तुमच्या वागण्यात बदल करा. दुसरे आपोआप बदलतील. दुसऱ्याला दोष देणे व्यर्थ आहे. त्यामुळे आपली शक्ती वाया जाते. तुमची शक्ती साठवून ठेवा. ती नसेल तर तुम्ही बदल करू शकणार नाही. हतबल माणसाला कोणताच मार्ग सापडत नाही. प्रेमाला आकर्षित करणे. प्रेमाची अपेक्षा केली नाही तर ते न मागता मिळते. त्याच्या मागे लागलात तर मनासारखा जोडीदार कधीच मिळणार नाही. अपयश आणि दुःखच पदरात पडतं. प्रेम कधीच बाहेर नसतं, ते तुमच्या आतच असतं. प्रेम लगेच मिळेल अशी अपेक्षा करू नका. कदाचित तुमची तेवढी तयारी नसेल किंवा दुसऱ्याला आकर्षून घेण्यात तुम्ही कमी पडत असाल. कोणावरही प्रेम करू नका. कोणत्या प्रकारचे प्रेम हवे ते आधी ठरवा. तुमच्यामध्ये कोणते गुण आहेत याची यादी करा. त्या गुणांमुळेच दुसऱ्यांना तुम्ही आवडाल. प्रेम तुमच्यापासून का दूर आहे याचा शोध घ्या. तुम्ही जास्त चिकित्सक आहात का? आपण तेवढे लायक नाही असं समजता का? अवास्तव अपेक्षा आहेत का? जवळीक करायला घाबरता का? आपल्यावर कोणीच प्रेम करणार नाही असा पूर्वग्रह करून घेतला आहात का? प्रेमाची तयारी ठेवा. वातावरण तयार करा आणि ते मिळेल की त्याचं संगोपन करा. प्रेमळ व्हा आणि तुम्हाला प्रेम मिळेल. मन मोकळे ठेवा आणि प्रेमाचा स्वीकार करा. प्रकरण 10 नातेसंबंध इथे संपलेला आहे. धन्यवाद.